मी श्रीनिवास शशिकांत मानकाळकर राहणार कर्जत. विश्वनगरला माझे वडील उपासनेसाठी साधण्यासाठी येत होते. मी या हवेलीचं मंदिर आहे तिथे येत होते आणि आम्ही मूळचे नेरळ राहणार आहे. स्वामी सकांत म्हणजे आठे सरांची सर म्हणून आम्ही त्यांना ओळखत होतो, कारण ते अंबरनाथ ITI कॉलेज शिकत असल्याचं ओळख आहे. अंदाजे 86ची 86पासून सरांची ओळख आहे. वडिलांची माझी ओळख होती. माझी मी कॉलेजला जातो तर शिकत होतो. वडील जात होते तेव्हा म्हणजे इंटरकडमध्ये सेवा करायला सायकलवरून हळूहळू वडील आई वडील लोक करत असताना वडिलांची इथे एक साधना करायची फार इच्छा होती. एका कर्जतसारख्या शहरामध्ये त्यांना आवडत नव्हतं, म्हणजे काय ते म्हणून ते एकांत पुढे जागा बघण्यासाठी इकडे येत होते. हा निर्जन होता. एक देऊळ होतं ते 1960 ते जुनं गणपती देऊळ होतं, पण मूर्ती वगैरे स्थापन केली नव्हती. ही जी सोसायटी होती सोसायटी, त्या सोसायटीमध्ये देऊळ बांधलं होतं. इतर स्थानिक लोकांनी म्हणलं इतर कुठं साधना करण्यापेक्षा तुम्ही पडक्या मंदिरातच करा. म्हणजे पडक्या मंदिरापासून साधना करतो. अत्याचारांचा त्यात आशीर्वाद होता. त्यांनी सांगितलं होतं तुम्ही हे करा म्हणून, हरकत नाही. आणि मग एक फोटो घेतला होता. त्याला ते पादुका म्हणजे ती लाड म्हणून होते, ती लाड होता. त्यांनी पादुका चांदीच्या पादुका बनवून ह्या आधीच्या पादुका अक्कलकोट स्वामींच्या मठामध्ये जाऊन अभिषेक करून आणले होते. पण 2010 साली काय झालं, इंग्रजांनी वाद काढल्यामध्ये पादुका आणि फोटो सगळ्या जळाल्या आणि चोरी पण गेल्या. आम्ही जेव्हा सरांना सांगितलं असतं तर झालेलं आहे. त्यांनी मग सांगितलं की मी जे आता पादुका करणार आहे ही पदयात्रा जेव्हा सुरू केली मी स्वतः पहिली, त्यावेळेस मी ही पादुका अक्कलकोट पडून होतो. तर मग तुम्हालाही ते मला वाटतं की हे पदयात्रा यायच्या आधी 2 दिवस आधी सरांनी आम्हाला दिली होती. ही घटना असं 2015-16 खूप 10-12 वर्ष झाले. त्यांनी माझ्या पादुका आहेत, ह्या पहिल्या पादुका आहेत. म्हणजे काष्ट पादुका म्हणजे अक्कलकोटला त्यांनी वडाची फांदी पडली होती, त्या फांदीपासून त्यांनी. दुसरी गोष्ट आहे की जे वडाचं झाड आहे ते वडाचं झाड अक्कलकोटवरून माझ्या वडील उपासना करत त्यांना माहिती की तुम्ही मला एक प्रसाद म्हणून तिथं झाड लावायचं, तर तिथं वृक्ष तरी येत नाही वडाचे. पण त्यांना ते म्हणून म्हणजे स्वामींकडे इच्छा व्यक्त करताना एक फळ पडलं म्हणून त्यांना वाटतं हे लावा. म्हणून अग्नीची पूजा करून अग्निहोत्र आम्ही गेली 50 वर्ष रोज अग्निहोत्र करतो. मुळची आम्ही अक्कलकोटचे स्वामींची सेवा 5व्या पिढीमध्ये आज 5व्या पिढीपर्यंत आहे. आणि मग ते फळं आणल्यानंतर त्या अग्निहोत्राच्या भांड्यात ठेवून तिथे आम्ही उपासना केली. गरम झाली की कुंडीत लावल्यानंतर झाडं आली, 5 झाडं आली की एक हे इथं लावलं, एक विषय पळदरीचा मठ जो आहे इकडं 5 केलं तिथं एक माझ्या घरी लावलं. इथं त्यापर्यंत 25 वर्ष झाले त्या मंदिराला. सरांच्या आशीर्वाद आले. वेळोवेळी मार्गदर्शन पण करत असतात. मध्यंतरी असं वाटत होतं की ते मंदिर कसं उभं राहील काय. त्यांनी दत्त या करा सांगितलं आम्हाला, गणेश या करा सांगितलं, एक उपासना सांगितल्यामध्ये दर गुरुवारी आरती करा सांगितली. आरती होती जेणेकरून दर चतुर्थीला कार्यक्रम होतो या मंदिरामध्ये. गुरुपौर्णिमा स्वामी प्रगती उत्सव मात्र सरांनी सांगितलं गुरुपौर्णिमा प्रगती करा सांगितलं.